माजी आमदार विलासराव नारायणराव जगताप यांच्या वाहनावर जत इथं हल्ला करण्यात आला। जिरग्याळ इथली बैठक संपवून सायंकाळी 6:30च्या सुमाराला मिरवाड ते डफळापूर दरम्यान हांडेमाळा इथून जात असताना संग्राम जगताप, सुनील तुकाराम छत्रे यांच्यासह चारचाकी वाहन MH10 DL 9444 या वाहनामधून ते जात होते। दुचाकी क्रमांक MH10 CD 2203 यावरून आलेल्या 5 इसमांनी गाडीवर लोखंडी रॉडनं हल्ला करायला सुरुवात केली। हल्ला करणारे बाळू हराळे, सावंत पाटील, राहुल संकपाळ, अन्नू ढोले, मेजर संकपाळ सर्व राहणार गिरगाव तालुका जत जिल्हा सांगली असं नावं असल्याचं कळतं। विशाल दादा पाटील यांचा प्रचार करत असताना हा हल्ला झाला। विरोधी उमेदवार संजय काका पाटील यांच्या गटातल्या हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याची तक्रार विलासराव जगताप यांनी डफळापूर पोलीस स्टेशन इथं दाखल केली आहे। या हल्ल्यात गाडीचं नुकसान झालेलं असून हा हल्ला करून हल्लेखोर पसार झालेत। काल सायंकाळी विशाल पाटील यांच्या प्रचारात मी दौऱ्यावर असताना जिरग्याळ ते मिरवाड या रस्त्यावर माझ्या गाडीवर 3 लोकांनी हल्ला केलेला आहे आणि ते जिरग्याळ गावचे लोक आहेत। प्राणघातक हल्ला केल्यामुळं मी बचावलो आणि त्यांनी जे मार दिला ते आरशावर पडल्यामुळं माझ्या गाडीच्या आरशाचं नुकसान झालं आहे, परंतु मी बालंबाल बचावलेलं आहे। अशा प्रकारे निवडणुकीच्या काळामध्ये हल्ला करणं हे गैर आहे। शांतीने निवडणूक चालली असतानासुद्धा काही विघ्नसंतोषी लोक आणि काही नेते मंडळी अशा लोकांना हाताशी धरून मी प्रचारात जाऊ नये याच्यासाठी यांच्यासारखे फेरायले चालू आहेत। त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेले आहे। त्यांना पराभव समोर दिसू लागल्यामुळं अशा प्रकारे मी प्रचारात जाऊच नये, भाग घेऊ नये, फिरू नये म्हणून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे। त्याला आम्ही भीक घालणार नाही। या हल्ल्यामागे खासदार संजय काका पाटील यांचा हात असेल का असं तुमचा संशय आहे का? नाही, ज्या ते हल्लेखोर संजय काकाचे आहेत त्या ही माणसं संजय काकाचीच आहेत आणि संजय काकाची पायाखालची वाळू घसरू लागल्यामुळं संजय काकाचे जे गुंड पोचलेले गुंड लोक आहेत ते भितरलेले आहेत।